महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. कळवण. आत्ताची सर्वात मोठी बातमी. बेपत्ता तरुणाबाबत रहस्यमय घडामोडी. बेपत्ता विठोबा पवार सापडला त्याच्याच घरात. पोलीस ठाण्यात विठोबाची चौकशी सुरू. कळवण तालुक्यातील कळवण खुर्द गावात बेपत्ता झालेला तरुण. या प्रकरणात तब्बल 2 दिवसानंतर मोठा ट्विस्ट समोर आलाय. रहस्यमयरित्या बेपत्ता झालेला शेतमजूर विठोबा पवार अखेर त्याच्याच घरातून जिवंत अवस्थेत सापडलाय. सध्या पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी विठोबा पवार हा कामानिमित्त शेतात गेला होता, मात्र त्यानंतर तो परत न आल्याने कुटुंबियांनी कळवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या बेपत्त्याच्या घटनेनंतर कुटुंबियांनी त्याच्यावर काम देणाऱ्या शेतकऱ्यांवर अपहरण आणि घातपात केल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच त्या शेतकऱ्यांविरोधात तात्काळ अपहरण व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल न केल्याने संतप्त आदिवासी बांधवांनी कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक करत आंदोलन पेटवले होते. या घटनेने तालुक्यात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी विठोबा पवारला त्याच्याच घरातून ताब्यात घेतले. सध्या विठोबा पवार याची कळवण पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरू आहे. विठोबा गेल्या 2 दिवसांपासून कोठे होता, तो लपून बसला होता का, की काही अन्य कारण होते, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणातील नाट्यमय वळणामुळे स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय रंगलाय. बेपत्ता म्हणून 2 दिवस गावात खळबळ माजविणारा विठोबा चक्क स्वतःच्या घरातूनच सापडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, कळवण. परवा जो विठोबा पवार हा 3 तारखेला मिसिंग झाला होता, त्या संदर्भात मिसिंग दाखल होती आणि काल त्या अनुषंगाने आपण किडनॅपिंग विथ ॲट्रॉसिटीचा आपण गुन्हा दाखल केला होता पोलीस स्टेशनला. सदर इसमाबाबत आम्ही 4 ते 5 टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी. भरपूर ठिकाणी त्यांनी शोध घेतला, कारलेले CCTV वगैरे चेक केले. CCTVवरून असं निष्पन्न झालंय की तो बाहेर कुठं गेलेला नाही, कळवणपूरच्या, म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला. त्यावरून आम्ही कळवणपूरमध्येच जास्तीत जास्त लक्ष देऊन जी शेती आहे मक्याची, इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची दाट शक्यता आहे. त्यावरून आम्ही टीम पाठवली